Welcome to AV number 5. We come up to this part. He said that yields were good initially, but of late had reduced a lot. उत्पादन जे आहे ते कमी झालेलं आहे असं त्याने सांगितलं. Besides, he said that each year they had to increase the quantity of urea and pesticide they use आणि प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी युरिया आणि कीटकनाशकांचा वापर जो आहे तोही वाढलेला आहे. इट वॉज ॲज इफ द न्यूअर हायब्रिड्स हॅड अँड इन्सॅटेबल ॲपेटाईट फॉर केमिकल्स. तर ह्या नवीन जाती ज्या आहेत भाताच्या त्याला जास्तीत जास्त भूक आहे केमिकलची असंही त्याने सांगितलं. ही टोल्ड अस दॅट इवन व्हेन देर वर फ्लॅश फ्लड्स इन द 60s कासबाई हॅड स्टूड इट्स ग्राउंड. आणि 60च्या दशकात ज्यावेळेला पूर आला त्यावेळेला ही जात त्या ठिकाणी टिकून राहिली. ही फॉन्डली रिमेंबर्ड हाऊ द राईस वॉज स्टील स्टँडिंग व्हेन दे ऑल रिटर्न टू द विलेज आफ्टर द फ्लड्स हॅड रिसिडेड. त्या ठिकाणी पूर ओसरल्यानंतर त्यांनी गावात परत आले. त्यांनी बघितलं की त्या ठिकाणी ती जात जी आहे ती तग धरून होती. सच वॉज द स्ट्रेंथ ऑफ द राईस. अशी अशी ताकद त्या भाताची होती. बट लुक व्हॉट वी हॅव डन हिज रियूड. पण बघा आता आपण काय केलं आहे. तर ही रियूडचा अर्थ आहे टू बी रिपोर्ट ऑफ टू बी रिपेंट ऑफ टू बी सॉरी फॉर. तर त्याने पश्चातापाने आपले उद्गार काढले. रियूड पश्चाताप दग्ध झाला. टू बी रिपेंट ऑफ. ॲज ही वेंट ऑन रेमनिसिंग अबाउट द राईस. रेमनिसिंगचा अर्थ आहे रिमेंबरिंग अ स्टोरी अबाउट अ पास्ट इव्हेंट. तर भूतकाळातल्या त्या ठिकाणी गोष्टी आठवणं त्याला म्हणतो. ॲज ही वेंट ऑन रेमनिसिंग अबाउट द राईस. आता काही ज्या भूतकाळातल्या गोष्टी त्यांना आठवलेल्या आहेत भाताबद्दलच्या. वी जेंटली गाईडेड हिम बॅक टू द रिझन फॉर आवर विजिट द कासबाई सीड. तर आम्ही त्यांना पुन्हा एकदा सांगितलं की आम्हाला हे कारण काय आहे, आम्ही इथे का आलेलो आहोत. आम्हाला कासबाईची जे बिया आहेत किंवा बी आहे ते आम्हाला हवं आहे. ही वॉज शुअर दॅट देर वॉज नॉट अ सिंगल विलेजर इन दिस एरिया इन हिज एरिया वूड हॅव द सीड्स ऑफ कासबाई. त्याने खात्रीने सांगितले की त्यांच्या एरियात तरी त्या ठिकाणी त्यांना कुठल्या प्रकारचं असं बी मिळणार नाही आहे. अकॉर्डिंग टू हिम द ओनली पीपल हू स्टील ग्रू इट वेर द आदिवासीज इन अ हेमलेट ॲट द फुट हिल्स ऑफ द माउंटन्स इन द नेक्स्ट विलेज असरवारी. तर त्याने एकच सांगितलं की त्या ठिकाणी तुम्हाला ही जात जर पाहिजे असेल तर त्या ठिकाणी असरवारी नावाचं छोटंसं गाव आहे त्या आपल्या डोंगराच्या पायथ्याशी. छोटंसं हॅमलेटचा अर्थ आहे छोटंसं गाव. तर त्या टेकडीच्या पायथ्याशी त्या ठिकाणी तुम्हाला जे आदिवासींची काही खेडी आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ही जात मिळू शकते असं त्याने म्हणाले. असरवारी नावाचं गाव आहे. वी बीड फेअरवेल टू देवहंडा हू लव्हिंगली ब्लेस अस अँड सेड महालक्ष्मी द लोकल गॉडेस विल गिव्ह यू द सीड्स ऑफ कासबाई. तर ते म्हणाले देवहंडा की तुम्हाला महालक्ष्मीचा आशीर्वाद असो, तुम्हाला ही लवकरच जात ही मिळो अशी अपेक्षा मी करतो. आणि असरवाडी गावात ते आता आलेले आहेत. इन असरवारी विलेज वी आज द सरपंच टू हेल्प अस ॲज वी वेर नॉट व्हेरी फ्लुएंट विथ द लोकल डायलेक्ट. तर आम्ही सरपंचांची विचारणा केली कारण त्यांची जी जी लोकल भाषा आहे बोलीभाषा आहे ती आम्हाला कळत नव्हती. डायलेक्ट त्याला म्हणतो आपण स्पीकिंग लँग्वेज. ही स्पेंट हिज असिस्टंट जीवन विथ अस इन टू द ही सेंट हिज असिस्टंट जीवन विथ अस इन टू द हिल्स. त्यांनी त्याचा एक जो असिस्टंट आहे जीवन नावाचा तो आमच्यासोबत त्याला पाठवलं. आफ्टर अ हाफ आवर वॉक थ्रू थिक व्हेजिटेशन. तर अर्धा तास त्या ठिकाणी चालल्यानंतर घनदाट झाडीतून क्रॉसिंग न्यूमरस स्ट्रीम्स अँड डिचेस. अनेक त्या ठिकाणी पाण्याचे प्रवाह लागले, खंदकं लागले. स्क्रॅम्बलिंग ओव्हर रॉक्स अँड ग्रॅव्हल. त्या ठिकाणी वाळूच्या त्या वालुकामय भागातून त्या ठिकाणी खडकाळ भागातून आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. वी रिच द स्लिपी हॅमलेट ऑफ बोरीपाडा. त्या ठिकाणी एक शांत असं गाव होतं बोरीपाडा नावाचं. त्या गावात आम्ही पोहोचलो. देर वर जस्ट टू रॅमशॅकल इन अ स्टेट ऑफ सिव्हिअर डिसरिपेअर. तर अतिशय वाईट अवस्थेत असले ज्याला आपण म्हणतो त्याला म्हणतात रॅमशॅकल. तर देर वर जस्ट टू रॅमशॅकल हाऊसेस इन फ्रंट ऑफ अस. तर दोन असे अतिशय जीर्ण अवस्थेतले खराब झालेले घरं आम्हाला पाहायला मिळाले. वी वंडर्ड इफ दिस वॉज द राईट प्लेस. तर आम्हाला आश्चर्य वाटलं की हीच नक्की जागा आहे का. अ रिंकल्ड ओल्ड वुमन सिटिंग बिफोर वन ऑफ द हाऊसेस लुक ॲट अस विथ क्युरिओसिटी. तर एक वयस्कर अशी बाई त्या ठिकाणी जिच्या चेहऱ्यावर अनेक सुरकुत्या पडल्या होत्या ती आमच्याकडे बघत होती उत्सुकतेने. ॲज वी अप्रोच हर वी सिग्नल्ड टू जीवन टू आस्क द क्रुशियल क्वेश्चन. आम्ही तिच्याजवळ गेलो आणि आम्ही जीवनला सांगितलं की तिला विचार नेमका महत्त्वाचा प्रश्न काय विचारायचा आहे. शी मटर्ड इन रिप्लाय अँड वी लुक टू ॲट जीवन फॉर अ क्विक इंटरप्रिटेशन. तर ती काहीतरी बोलली आणि आम्हाला उत्सुकता होती की आता जीवनकडनं नेमकं तिने काय सांगितले ते आपल्याला ऐकायला मिळेल. ही ब्रोक इन टू अ स्माईल अँड इन्फॉर्म अस दॅट शी डीड हॅव द राईस अँड वॉन्टेड टू नो
हू वी वेअर अँड व्हाय वी वॉन्टेड इट. तर तो हसला आणि त्याने सांगितलं की तिच्याकडे ती जात आहे भाताची आणि तिने विचारते आहे, तिला जाणून घ्यायचं आहे की ते कोण आहेत आणि त्यांना ती जात का हवी आहे. इट वॉज डिफिकल्ट टास्क टू कीप अ स्ट्रेट फेस अँड आय हॅड टू कंट्रोल अ स्ट्रॉंग डिझायर टू हग हर. तर अतिशय मला खूप त्या ठिकाणी आश्चर्य वाटलं, असं वाटलं की त्या आजींना मिठी मारावी. आफ्टर सर्चिंग फॉर मंथ वी हॅड फाउंड अ इल्युझिव्ह कासबाई. तर इल्युझिव्हचा अर्थ आहे डिफिकल्ट टू फाइंड, अतिशय अवघड ज्याला म्हणतो आपण. तर अतिशय खूप महिन्याच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी आम्हाला ही कासबाईची जात मिळाली होती. वी एक्सप्लेन टू हर दॅट वी वर फ्रॉम पेट नियर बाय अँड वी निडेड द सिटीज टू ग्रो इट. आम्ही तिला सांगितलं की आम्ही पेट तालुक्यातून आलेलो आहोत आणि आम्हाला ती जात लावायची आहे. वी आस्क फॉर 10 किलोग्राम्स ऑफ राईस. आम्ही 10 किलो भात तिच्याकडे मागितला. शी मटर्ड अँड स्काउल्ड. तर ती त्या ठिकाणी बोलली आणि काहीशा वेगळ्या आवाजात तिने जीवन इंटरप्रिटेड दॅट शी हॅड नेवर हर्ड ऑफ द पेट विलेज. त्याने सांगितलं की तिने अजूनही ते पेट नावाचं गाव कधी ऐकलं नव्हतं. ऑल्सो डिड नॉट हॅव अ वेजिंग स्केल. आणि तिने हेही सांगितलं की तिच्याकडे काही वजन काटा नव्हता. शी वॉज विलिंग टू गिव्ह द सीड्स ओनली इन बास्केट. तर फक्त त्या एका छोट्याशा पिशवीत तिने जे बी आहे ते देऊ केलं. वी आस्क फॉर अ सिंगल बास्केट ऑफ राईस अँड जीवन टोल्ड अस टू पे हर समथिंग. तर आम्ही एक छोटीशी पिशवी मागितली आणि जीवनने तिला पैशांचे सांगितलं. आय हँडेड ओव्हर ₹100 नोट अँड फॉर द फर्स्ट टाईम इन द लास्ट 10 मिनिट्स हर फेस ब्रोक इन टू अ स्माईल. तर मला बरं वाटलं तिला ₹100 हातात ठेवल्यानंतर ती ती अतिशय खुश झाली. शी नॉडेड हर हेड इन अप्रुव्हल. आणि तिने अतिशय मुकसंमती जी आहे ती दिली, तिने आपलं मान हलवून. ॲज वी वॉक बॅक अगेन्स्ट द फिडिंग सनसेट लिव्हिंग बिहाइंड अ स्माइलिंग ओल्ड लेडी. तर आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो होतो. त्या ठिकाणी सूर्यास्त जो आहे तो होत होता आणि आम्ही त्या हसऱ्या आजीचा चेहरा विसरू शकत नव्हतो. आय कुडंट हेल्प बट वंडर दॅट हिअर नेस्टलिंग इन द फुटिल्स ऑफ अन अननोन माउंटन अवे फ्रॉम द हसल अँड बसल ऑफ द रोड ऑफ द सिटी वेअर द रिअल पीपल ऑफ इंडिया. तर मला खूप आश्चर्य वाटलं की खरोखर त्या ठिकाणी जो गजबजाट आहे, जी गर्दी गोंधळ आहे शहराची, त्या हसल बसलपासून, त्या गर्दी गोंधळापासून दूर अशा त्या छोट्याशा टेकडीच्या पायथ्याशी एक छोटंसं गाव की ज्या गावाला खरा आपला भारत राहतो, गावात खरा भारत राहतो. दीज वर द पीपल हू स्टील हेल्ड ऑन टू द रिच बायोडायव्हर्सिटी. आणि असे हे आदिवासी लोक की ज्यांनी खरोखर त्या ठिकाणी आपली संस्कृती जी आहे, आपली जैवविविधता जी आहे ती टिकून ठेवलेली आहे, आपल्या भाताची, आपल्या शेतीची. अँड नो वन इवन केअर्ड अबाउट डेम. आणि त्याविषयी कोणालाही कुठली चिंता नाही आहे, त्या आदिवासींबद्दल कोणालाही चाड नाही आहे. दे हॅड नेवर हर्ड ऑफ हायब्रिड्स फर्टिलायझर्स ऑर पेस्टिसाइड. त्यांनी कधीही असे जे लोक, हे जुनी लोक आहेत, त्यांनी कधी अशी ही हायब्रिड जात बघितली नाही आहे किंवा ज्यांच्याकडे आपले खतं नाही आहेत, कीटकनाशकं नाही आहेत. ते जस्ट डू द राईस अँड एट व्हॉट दे गॉट. आणि ते फक्त भात वाढवतात आणि पिकवतात आणि खातात. द ओल्ड लेडी वी मेट हॅड प्रॉबेबली नेव्हर लेफ्ट बोरीपाडा. तर ती वयस्कर बाई की ज्या बाईने कधीही बोरीपाडा हे गाव सोडलं नव्हतं आपल्या जीवनामध्ये. हर वर्ल्ड वॉज अनस्पॉइल्ड बाय प्रोग्रेस. आणि तिचं ते जग होतं की ज्या जगामध्ये कुठेही प्रगतीला त्या ठिकाणी जागाच नव्हती. अँड फॉर वन्स आय वॉज ग्रेटफुल फॉर दॅट. पण मी मात्र अतिशय आभारी होतो आणि मनस्वी त्या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद दिले. आणि तिथे त्या ठिकाणी मी आभार मानून त्या ठिकाणी निघालो. आणि अशा प्रकारे कासबाईची जात जी आहे ती, त्यासाठी मी कसा संघर्ष केला त्याचं वर्णन ह्या टॉपिकमध्ये आलेलं आहे. आणि अशा पद्धतीने द कॉल ऑफ द सॉईल हा टॉपिक जो आहे तो आपण संपवलेला आहे. इथे आपण थांबूया आणि पुढच्या AVमध्ये आपण ब्रेनस्टॉर्मिंगकडे वळूया.